बंद होऊ देणार नाही। आता बातमी आहे दिल्लीमधून। धक्काबुक्की प्रकरणी भाजप खासदारांची राहुल गांधींविरोधात तक्रार पाहायला मिळते। प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांना राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप होतोय। पंतप्रधान मोदींकडून प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांची फोनवरून विचारपूस करण्यात आली आहे। बूढ़े को गिरा दिया जाता है। इतना कौन सा इतना कौन सा गुंडा करके करते हो। This is not the way. Give me a glass. अरे गजब कर रहे हैं। तर राहुल गांधींच्या धक्क्याने भाजपचे खासदार जखमी झाले असा आरोप केलाय किरण रिजिजू यांनी। बघूया। राहुल गांधी ने भारतीय जनता पार्टी के 2 एमपीज प्रताप सिंह सारंगी जी और मुकेश राजपूत जी को बहुत बुरी तरह घायल कराया। जोर से धक्का दे करके खून निकलने तक, सर पे चोट आने तक राहुल गांधी जी ने जो फिजिकल असॉल्ट किया है, धक्का मुक्की जो किया है, मैं सबसे पहले उसको खंडन करना चाहता हूं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटतायत। राज्यामध्ये ठिकठिकाणी अमित शहांविरोधात आंदोलन करण्यात आले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी शहांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केलाय। तर जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। धाराशिवच्या कळंबमध्ये भीमसैनिकांनी शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत शहांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं। हिंगोलीमध्ये आंबेडकरी अनुयायांनी अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्राही काढली आहे। तर मुंबई महापालिकेच्या इमारतीसमोर वंचित बहुजन आघाडीने अमित शहांविरोधात घोषणाबाजी केली। आता पुढची बातमी। मुंबई केंद्रशासित करावी अशी